जन्मताच अनेक लोक दिव्यांग आहेत, तरी देखील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र तयार केलं जात आहे। त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत। सानवी ही जन्मताच बोलू शकत नाही, एवढेच नव्हे तर ती स्वतःच्या पायावर उभी राहण्यासही असमर्थ आहे। इतर मुलांसारखे धावणे, खेळणे, शाळेत जाणे किंवा आई वडिलांना हाक मारणे हे तिच्या नशिबात आले नाही। तिच्या आई वडिलांनी अनेक आशा मनात बाळगून विविध डॉक्टर, रुग्णालय आणि सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यानंतर सानवीला 75% अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले। मात्र ते प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचे असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता। ज्या कागदपत्रामुळे आधार मिळायला हवा होता, तेच कागदपत्र तिच्या कुटुंबियांसाठी निरुपयोगी ठरत होती। आता त्यांनी आपली कथा खासदार प्रशांत पडोळे यांना सांगितली असता खासदारांनी खाली बसून त्यांच्या समस्या ऐकत निराकरण करण्याचं आश्वासन दिलं आहे। शिवणकर, मी एक अपंगांचा एक कार्यकर्ता असून मी आमच्या क्षेत्रातील अढळ येथील एक दिव्यांग एक लाभार्थी आहे, सानवी नान्हे। ती जन्मतः मतिमंद आणि तिला चालता येत नाही, बोलता येत नाही अशी लाभार्थी असून तिला आम्ही तिचे अगोदर कंटिन्यू डॉक्टर यांनी तिला टेम्पररी सर्टिफिकेट दिले आहे। तिला पुन्हा आम्ही रिन्यूअल करता गेला असता डॉक्टरांनी पुन्हा तिला रिन्यूअलसाठी ॲप्लिकेशन केलं आहे। पण ती वास्तविक पाहता जन्मतः जर अपंग आहे आणि तुम्ही तिला वारंवार सर्टिफिकेट जर टेम्पररी देत असाल तर, आणि आता जर सरकारने तर नवीन नियम काढला आहे की जे टेम्पररी आहेत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। मग अशा वेळेस बिचाऱ्या त्या मुलीला पोचण्यासाठी एक आईवडील तिला आवश्यकच आहे, सोबत राहावं लागते जर, आणि तिला जर कोणत्याही योजनेचा जर लाभ मिळणार नसेल तर मग तिच्या वडिलांनी तिचा पालनपोषण आणि स्वतःचा प्रपंच कसा चालवायचा जर तिच्या सोबत राहून जर तिचा संगोपन करावायचा असेल तर अशा वेळेस जर ह्या डॉक्टरांनी जे चुकीची पद्धती आहे, जी त्यांची नियमावली आहे जे प्रमाणपत्र बनवण्याची, याच्यात सुधारणा करून जे ओरिजिनल हँडिकॅप आहेत त्यांना खरोखरच ओरिजिनल म्हणजे परमनंट हँडिकॅप देण्यात यावा अशी आमची विनंती आहे।